मित्रांनो नमस्कार. आजच्या विचारमालेचा आपला विषय आहे मी आणि माझंचा अतिरेक. मित्रांनो, आपल्याला लाभलेले हे जीवन मृत्यूने संपत असले तरी समाजाच्या मूल्यप्रमाणकानुसार न वागता किंवा समाजसंमत आणि शास्त्रसंमत मार्गाने न आचरण करता आपण जिवंतपणेच ते संपवून टाकत असतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या म्हणण्याप्रमाणे आपल्या बऱ्या वाईट कर्माची फळं खऱ्या अर्थाने आपल्याला याच जन्मी भोगावी लागत असतात. या जन्मात आपल्याला मिळालेलं हे आयुष्य हेच अंतिम सत्य असून दुसऱ्या जन्माच्या आशेवर न राहता याच जन्मी चांगली कर्मे करण्याची आपल्याला मिळालेली ही संधी आपण अजिबात वाया दवडता कामा नये. मित्रांनो, जीवन जगत असताना आपण जसे वागत असतो अगदी तसेच आपल्याला परतही ते मिळत असते. म्हणजे आपण जे काही इतरांना देतो तेच इतरांकडूनही आपल्याकडे परत येत असतं. सृष्टीचा आणि नियतीचा हाच नियम असल्यामुळे आपणही आपले मन, आपली वाणी आणि आपली कृती यामध्ये पवित्रता जर ठेवली तर आपलंही आयुष्य सफल होऊन जाईल. मित्रांनो, चांगल्या कर्माचं फळ एक वेळ उशिरा मिळू शकेल, परंतु नक्कीच चांगले मिळेल. म्हणूनच चांगुलपणा, आदर, प्रेम ही मूल्ये जपून इतरांच्या भल्यासाठी केलेली प्रत्येक कृती हीच खरी पूजा ठरत असते. आपल्या आयुष्यात कोण येणार ते वेळ ठरवते, तर कोण यायला पाहिजे हे मन ठरवत असते. परंतु आयुष्यभर कोण टिकून राहू शकेल हे मात्र आपला स्वभाव ठरवत असतो. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, तर मनात फक्त चांगली भावना असणे गरजेचे असते. मित्रांनो, जिथे मी आणि माझं या शब्दांचा अतिरेक होतो तिथे आपण हा जो शब्द आहे तो हरवला जात असतो. आपल्या मनातील पराकुटीचा अहंकारच आपला खरा शत्रू असतो, जो न बोलताही दुरावा निर्माण करत असतो. मित्रांनो, प्रेम टिकवायचं असेल तर इतरांशी स्नेह संवाद, समजूत आणि थोडं नम्र असणं गरजेचं असतं. कारण जीवनात माणसंही जिंकण्यासाठी नव्हे तर जपण्यासाठी असतात. मित्रांनो, आजच्या विचारमालेतून मला एवढंच स्पष्ट करायचं होतं. जर आपल्याला हे माझे विचार आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अर्थातच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.